केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत खुलताबाद तालुक्यात नैसर्गिक शेतीचा प्रसार वेगाने सुरू आहे। निरगुडी येथे जीवामृत तयार करण्याचं प्रात्यक्षिक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। या उपक्रमात शेतकरी, महिला, बचत गट सदस्य आणि कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सभापती भीमराव भाऊ खंडागळे यांनी प्रमुख उपस्थिती लावून स्वतः जीवामृत तयार करण्याचं प्रात्यक्षिक केलं। त्यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचं सांगत रासायनिक शेतीवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं। या कार्यक्रमाचं मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी केले। त्यांनी जीवामृत तयार करण्याची शास्त्रीय पद्धत, त्याचे पिकांवरील फायदे, जमिनीची सुपीकता वाढवणं, उत्पादन खर्च कमी करणं आणि पर्यावरणपूरक शेतीचा प्रसार याविषयी सविस्तर माहिती दिली। यावेळी कृषी सहाय्यक सोने सर, कृषी सखी उज्ज्वला सुभाष माहेर, अलका आजीनाथ बारगळ, सुभाष माहेर, अंबादास बारगळ तसंच निरगुडी येथील CRP मनीषा साळवे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी उपस्थित शेतकरी आणि महिलांना जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचं योग्य प्रमाण, वापरण्याची पद्धत आणि विविध पिकांमध्ये त्याचा प्रभावी उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमात ठाकूरवाडी येथील महिला शेतकरी आणि बचत गट सदस्यांचा विशेष सहभाग लाभला। महिलांनी जीवामृत प्रत्यक्ष तयार करून त्याची प्रक्रिया समजून घेतली। नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते, उत्पादन खर्चात बचत होते आणि दर्जेदार अन्नधान्याचं उत्पादन घेणं शक्य होतं याची माहिती देण्यात आली। यावेळी उपस्थित शेतकरी आणि महिलांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून गावागावात या चळवळीचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला। खुलताबाद तालुक्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी विभागामार्फत अशा प्रकारचं जनजागृती प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नमस्कार, मी सुभाष शिवलावलेर। आम्ही आज निरगुडी बुद्रुकमध्ये भीमराव खंडागळे यांच्या इथे जीवामृत कसं बनवायचं याचा डेमो घेतोय। तर आम्ही त्यासाठी 200 लिटरचा ड्रम घेतला आहे व त्यासाठी लागणारं साहित्य 10 किलो शेण, तसेच 15 लिटर गोमूत्र, वडाखालची माती 2 किलो, बेसन पीठ 1 किलो आणि 2 किलो गूळ असं साहित्य जमा करून आम्ही निरगुडी बुद्रुक येथे पूर्ण डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अंतर्गत जे सदस्य उपस्थित आहे ते पूर्ण डेमो त्यांची सुद्धा करणार आहे। त्यासाठी आम्ही आज प्रत्यक्ष जीवामृत कसं बनवायचं याचं प्रात्यक्षिक करत आहोत। धन्यवाद।